नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीएससी कम्प्युटर सायन्स का करावं. बघा, बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की बीएससी सीएस करावा की नाही. तर तेच आपण बघणार आहोत की तुम्ही का करावं. बीएससी कम्प्युटर सायन्स करण्याचे कोणकोणते फायदे आहे, तुम्ही का जर बीएससी कम्प्युटर सायन्स केलं तर कोणकोणते जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात. तर याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. चला व्हिडिओमध्ये बघूया की बीएससी कम्प्युटर सायन्स तुम्ही का करावा. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे बीएससी कम्प्युटर सायन्स करण्याचं, ते आहे इंटरेस्ट इन कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी. बघा, ज्यांना जर प्रोग्रॅमिंग मध्ये किंवा कोडिंग मध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांनी जरूर बीएससी कम्प्युटर सायन्स करावा, कारण त्यांना खूप मजा येईल इथे करायला. कारण याच्यामध्ये त्याचा जो सिलेबस असतो त्यामध्ये खूप सारे कोडिंग लँग्वेजेस आहे, प्रोग्रॅमिंग तुम्हाला शिकवली जाते, डाटा स्ट्रक्चर आहे, हे स्किल तुम्हाला इथे शिकवलं जातं. तर सगळ्यात महत्वाचं जो पॉइंट आहे की काय करावं, तर त्यामध्ये इंटरेस्ट, जर ज्यांना इंटरेस्ट आहे कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये तर ते नक्की करू शकता. बीएससी सीएस त्यांना खूप चांगलं राहील, त्यांच्या भविष्यामध्ये पण ते कामी येईल. कारण जर तुम्हाला इंटरेस्ट असेल कोडिंग मध्ये तर तुम्ही नक्की करू शकता. कारण सध्या आयटी सेक्टर जे आहे ते खूप जास्त मोठ्या पद्धतीनं ग्रो होत आहे, जास्ती स्पीडनं ग्रो होत आहे. तर तुम्हाला यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहे त्या खूप जास्ती मिळून जातील, तर तुम्ही नक्की करू शकता. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे बघा, करिअर ऑपॉर्च्युनिटीज. जसं मी सांगितलं की तुमच्याकडे खूप साऱ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज येत असतात. जसं की तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करू शकता, सिस्टम अनालिस्ट आहे, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर आहे, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर आहे, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहे, एआय एक्सपर्ट आहे किंवा मशीन लर्निंग एक्सपर्ट आहे. तर तुमच्याकडे खूप साऱ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज मिळत असतात जर तुम्ही बीएससी कम्प्युटर सायन्स करत असाल तर. त्यानंतर दुसरं एक पॉइंट आहे की ज्यामध्ये बघा, तुमच्याकडे इंडस्ट्री डिमांड, सध्या खूप जास्त डिमांड आहे. जर तुम्ही बीएससी सीएस करत असाल तर बीएससी सीएस ग्रॅज्युएट्स आहे त्यांना खूप सध्या डिमांड आहे. तुम्ही आयटी सेक्टरमध्ये सहजरित्या प्लेसमेंट घेऊ शकता. तर हा एक कारण असू शकतो की तुम्ही बीएससी सीएस करावा. त्यानंतर शेवटचं कारण आहे एंटरप्रेन्योरशिप अपॉर्च्युनिटीज. बघा, जर तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये काम करायचं नसेल, कुणाच्या हाताखाली काम नसेल करायचं, तर तुम्ही स्वतःचं एंटरप्रेन्योरशिप जसं स्टार्टअप चालू करू शकता, फ्रीलान्सिंग करू शकता. तर या पण गोष्टी तुम्ही करू शकता जर तुम्ही बीएससी सीएस करत असाल. कारण तुम्हाला इथे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज शिकवलं जातं. तर तुम्हाला ज्या गोष्टी या फ्रीलान्सिंग मध्ये काम करता येत असतं, तुम्ही फ्रीलान्सिंग म्हणून पण काम करू शकता. तर या गोष्टी होत्या की ज्याद्वारे तुम्ही म्हणू शकता की तुम्ही बीएससी केलेलं चांगलं आहे, बीएससी सीएस करावा. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल, डाऊट असेल, क्वेश्चन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.